माझं नाव उत्तमराव बोरकर। मी व्यवसायाने इंजिनियर आहे आणि माझा हा बिझनेस आहे। आता अजून माझं 67 वय आहे तरी मी बिझनेस चालू ठेवलेला आहे आणि मी पुण्याला राहतो आणि तिथंच माझा व्यवसाय आहे। आणि मला डायबिटीज साधारण 50च्या पुढे सुरू झाला। 53-54 वर्षाचा मी असताना मला कंबर दुखायला लागली, म्हणून मी एक डॉक्टरकडे गेलो, आयुर्वेदिक डॉक्टरकडे औषधासाठी। तर तिथं मला एंजिओप्लास्टी आणि बायपास असं ट्रॅप करायचा प्रयत्न झाला। त्यानंतर त्यावेळी मला DFF वगैरे काही माहिती नव्हतं, तर मी दुसरा आयुर्वेदिक पर्याय म्हणून मग मी माधवबागमध्ये गेलो आणि तिथं 7 दिवसाची ट्रीटमेंट घेतली। त्यानंतर माझी शुगर जवळजवळ 3 वर्ष कंट्रोलमध्ये होती। त्यानंतर हळूहळू थोडी वाढायला लागली। त्यानंतर मी साधारण एक 3.5-4 वर्षांनी मी परत गेलो, परत त्यांच्याकडे 4 दिवसाची ट्रीटमेंट घेतली माधवबागमध्ये आणि माझी साखर परत कंट्रोलमध्ये आली। त्यांच्या गोळ्या हे चालू होत्या, पण माझा अनुभव असा झाला की त्यांचं पंचकर्म आहे जे ते जास्त इफेक्टिव्ह आहे, गोळ्याचा तेवढा परिणाम होत नाही। तर गोळ्या मी त्यांचे कंटिन्यू चालू ठेवलं होतं, डाएट प्लॅन पण चालू ठेवतं। पण त्यांच्या इथं मला एक मोठा फायदा झाला, म्हणजे माझ्या लक्षात आलं की आपल्याला एवढा आहार लागतच नाही, कारण त्यांनी आमचा आहार एकदम कमी हे केला होता, सेट केला होता, 2च पोळ्या असं। तर मग त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर मला कोरोना झाला आणि त्याच्यानंतर माझी शुगर परत बरीच वाढली, म्हणजे 180-200 फास्टिंगच्या पुढे पोचायला लागली। त्यानंतर परत मी ट्रीटमेंट घेतला आणि त्याचा इफेक्ट साधारण 1.5 वर्षच राहिला माधवबागमध्ये। आणि मग ज्यावेळी मी परत विचार करायला लागलो शुगर अजूनही थोडी जास्तच राहते, तर मला हे डॉक्टर भाग्येश कुलकर्णीचं नाव समजलं आणि मी इथं आलो। त्याच्या अगोदर माझी शुगर HbA1c 9 होती। याचं ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मला डाएट फॉलो करायला एवढा त्रास झाला नाही, कारण माधवबागमध्ये माझा डाएट कमी केलेलाच होता। आणि जॉईन होताना मी थोडा साशंकच होतो इथं, कारण बरेच जण सांगतात रिव्हर्सल करू, हे गोळ्या घ्या, 2000च्या गोळ्या, 3000च्या गोळ्या पोस्टाने ऑर्डर करा त्यामुळे तशाचपैकी हे पण असतील असं मला वाटत होतं। पण इथं पुण्यातच आहे, इथं जवळच आहे, ट्राय करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी आलो। पण त्यांचं डेडिकेटेड स्टाफ बघून मला बराच कॉन्फिडन्स आला त्याच्याबद्दल। त्यांचं हे प्रोटोकॉल मी स्ट्रिक्ट पाळून माझी शुगर जवळजवळ फास्टिंग आणि हे जवळजवळ 40ने खाली आली आणि हे 9 वरून 8 वर आला असा। आता हे बघूनसुद्धा 1.5 महिना झालेला आहे टेस्ट करून HbA1c, त्यामुळे आता अजूनही खाली आली असेल, पण मी ओव्हर टेस्टिंग करणार नाही, अजून 1.5 महिन्याने म्हणजे 3 महिन्याने परत चेक करणार, त्यावेळी अजून मला समजेल। पण मला कॉन्फिडन्स आहे की DFFमध्ये माझे हे पूर्णपणे बरे होईल आणि मी विक्टर होऊन हेल्दी आणि फक्त डायबिटीज फ्री नाही, पूर्ण निरोगी राहणार।